बोलण्याची नाही आता, बोलण्याची नाही आता देवाविन काय, एक सर केला नेम देवा दिले क्रोध का, पाहणे ते पाय पाहणे ते पाय जोवरी ही दृष्टी धाय, एक सरी केला नेम देवा दिले क्रोध का, तुका म्हणे म्हणे तुका म्हणे म्हणे हेची संकल्प वाणी, एक सरे केला देवा दिले क्रोध का, मूलबद्ध जटाम सुवल्क कपटाम संसक्तमुल छटाम आचिन्नाम रसकटाम कपाटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम सुलक्षमण भटो मामांगे तुनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कुतोट जनटाम देवीं भजतं विटाम हस्तक्षमाला रति कृष्ण तत्वं जीवाग्रभागे बलराममन्त्रं नमस्तके केशव पाद तीर्थं शिवं महाभागवतं नमामि। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासोबा जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण त्याची वंदू चरण श्री गुरूंचे के नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह लादलो स्वागण झालो चराचरी मस्तकही पायावरी Yeah.
देवा विन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या पवित्र अशा धोंडाळपाडा अशा क्षेत्रामध्ये या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी होत आहे। गेल्या 24 वर्षापासून द्वितपवृत्ती सोहळा 12-24 जे आपल्या या सप्ताहाला 2 तप पूर्ण झाले। जे आपण भाग्यवान आहात की 24 वर्षापासून ही सातत्यानं ही सतत ही साधना आपण करत कोणी कशाची असो कोणी कशाची असेल पण साधना चालू आहे। तुम्ही काय साधना होत असेल ज्ञानेश्वरी पारायण सर्वात श्रेष्ठ साधना आहे। ज्ञानेश्वरी पारायण करणं हे सर्वांच्या आवाक्यातलं काम नसतं। महाराज कोणी ज्ञानेश्वरी पारायण माझ्या आयुष्यात ज्ञानेश्वरी पारायण मी कीर्तनकार होण्याच्या आधी केली नंतर जमलीच नाही मला। हे सोपं काम नाही। सर्वात महत्वाची मुद्द्याची साधना म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण। तर ज्ञानेश्वरी हे आपलं जीवन दर्शन करणार आहे आणि म्हणून ही साधना ज्यांनी केली असेल ती नक्कीच महान भाग्यवान आहेत। त्याच्यानंतर टाळकरी मंडळी आहे टाळ वाजवणं 24 वर्षापासून मृदंग वादक आहेत ही सर्व मंडळी आपण ही साधना करत आहात। कीर्तन ऐकायला आलेले श्रोते मंडळी तुम्ही सुद्धा श्रवण भक्तीचा आनंद घेतात। काही झोपून का होईना आपण आनंद घेतात। आपली साधना कुठली तरी होते। शेवटची साधना म्हणजे कमीत कमी पंक्तीला तरी आपण होतो का नाही 24 वर्षात काही काही पंक्ती पठार असतात अशी साधना आपल्या जीवनात होते। म्हणून हा द्वितपवृत्ती सोहळा वास्तविक जर पाहिलं तर या पत्रिकेत थोडीशी एक गोष्ट राहिली ती पत्रिका छापताना लक्षात ठेव। कारण मी संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार समितीवर काम पाहत असतो। त्याच्यामध्ये महाराज निवृत्तीनाथ दादांचा फोटो टाकायचा नाव आहे फोटो सुद्धा आला पाहिजे त्यांच्या कुशीत राहतो आपलं एक म्हण माहिती तुम्हाला ज्यांची खावी पोळी ज्यांची वाजावी नाव आहे पण दादांचा फोटो असावा असा आग्रह करतो तुम्हाला। दुसरी गोष्ट समस्त गावकरी मंडळी गायक वादक मुनिजन कीर्तनकार प्रवचनकार या सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि साधू संतांच्या आशीर्वादानं हा अमृतमय असा भागवत हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अगदी भजनी माणसाला काय कीर्तनकार म्हणायचं आपल्याला भजन म्हणावं माणसात आयुष्यात भजन म्हणावं आनंद घ्यावा। खरं सांगा तुम्हाला एकदा सर्वांना विचारतो भजनी माणसाचे असते ना दर्दी कीर्तनाचा आनंद जास्त का भजनाचा आनंद जास्त? महाराज भजनाचा आनंद जास्त आहे। तुम्ही म्हणून मॅडम कीर्तन ठेवलंच कशाला सांगू किती आवडती भाजी असते बाबा बघ रोज 30 ठेवली तर आवडती का ती रोज चटणी आहे का तसं कीर्तन म्हणजे फक्त चटणी आहे लक्षात घ्या। हे तोंड लावण आहे पण खरा आनंद भजनाचा आहे। तुका म्हणे ते भजन प्रमाण तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळा याचे म्हणजे थोरपण
तुम्हाला एक कीर्तन थोरपणात येतं. ठीक आहे, हा लौकिक वाढवण्याचा मार्ग आहे महाराज. मग जर आपण जागेवर राहिलो तर हे सुद्धा साधनाच आहे. ठीक आहे, ही नवविधा भक्तीतलं एक साधन सांगितलं. ठीक आहे, भक्ती करत असताना पण सुरुवात श्रवण भक्तीपासून आहे. आणि म्हणून कीर्तन सुद्धा असावं, पण कीर्तन लोकांसाठी नसावं हा नारदमुनींचा आग्रह आहे. स्वतःसाठी कीर्तन असेल तर निश्चित उद्धाराचं साधन आहे. आणि म्हणून महाराजांचं सुंदर प्रमाण आहे भजन करणं. भजनासाठी जग भजन करी महादेव. देव भजन करतात. किंवा कबीर महाराजांनी एक सुंदर सांगितलं, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरियो रे. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बात मच गईयो रामा. मरे बात मच गईयो रे. मरे बात मच गईयो रामा. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बात मच गईयो रामा. मरे बात मच गईयो. भजन बिना कैसे करियो रे. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. भजनावर का आग्रह सांगितला की भजन करावं माणसाने, कारण भजनी माणसं थोडकेच असतात. ठीक आहे, भजनानंदी असावं. आणि म्हणून हा सप्ताह जरी होत असेल पण सप्ताहातलं सार म्हणजे भजन आहे. खरं सार भजन आहे. आणि साधना करत असताना दुसऱ्या दिवसाची 24व्या वर्षानंतर दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अगदी पामराकडे आली. आणि या सेवेच्या माध्यमातून आज येण्याचा योग प्राप्त झाला. आपल्याच गावाचं भूषण ज्यांच्याकडे सप्ताहासाठी मार्गदर्शन आहे पण नाव पत्रिकेत टाकणे. आमच्याकडे नावासाठी भांडणे. आमचे परमश्री परमनित्र गुरुबंधू आमचे पाटील बाबा आणि यांच्या आग्रहाखाती बाबांनी आग्रह केला की महाराज कीर्तनाची तयारी घ्या. बराचसा काळ मध्यंतरी, म्हणून बाबांच्या आग्रहाखातर येण्याचा योग आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्वच गायक वादक गुरुजन आमचे पेटी मास्तर काका सुंदर वाजवून आहे. त्यांचं आहे पेटी थोडी कडक आहे असू द्या. मृदंग वादक बाबाला सर्वच भेटलेले तुम्ही. नवीनच गायक तरुण कुठं शिकतात गावकरीच आहेत का? आमची ताई आहे कीर्तन करतो. माझ्या बरोबर आलेले आमचे भजनानंदी ज्ञानेश्वरी ज्यांना अनुभव ज्ञानेश्वरीचा घ्यावा. त्यांनी गाडीत मला सुंदर विचार मांडला. महाराज ज्ञानेश्वरीतला प्रत्येक अध्याय हा वेगळा काहीतरी सांगणार आहे. 18 अध्याय ना ज्ञानेश्वरीमध्ये. ते 18 अध्याय म्हणजे 17 अध्यायांपर्यंत प्रत्येक अध्यायाचा विषय स्वतंत्र आहे. आणि 18वा अध्याय म्हणजे सर्वांचा गुलकंद आहे. ज्ञानेश्वरीचा गुलकंद म्हणजे 18वा अध्याय आहे. आणि म्हणून बाबांनी सांगितलं जरूर पुढे जर विषय वेळ असेल तर प्रत्येक अध्यायाचा काय आपल्याला अट्टास आहे, प्रत्येक अध्याय कशासाठी निर्मिती आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. हे गायक वादक गुरुजन कपडे जरी साधे असते पण माणसं भारी आहे.
कारण धोतर असावं महाराजांचा आग्रह असतो. ठीक आहे, आवाज किती गोड आहे त्याचा. सगळी माणसं जर धोत्रावर आली ना, धोतर घातल्यानंतर ते जरा वेगळा रूपात दिसतो. आणि म्हणून आमचे बाबाही आहेत. तुमचं काय नाव? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज पापाडे, जोग महाराज संस्था आळंदी. बाबा तुम्ही इकडे 7 दिवस आहात. आळंदीवरनं कोण आलेले? संत ज्ञानेश्वर महाराजच आलेले. त्यांचं नाव ज्ञानेश्वरच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही केलं ते तत्वज्ञान तुमच्या गावापर्यंत आणण्याचं ज्यांनी काम केलं त्यांना सुद्धा आपण आता बसत झालं पाहिजे. सर्वांना गुण्या गोविंदानं ही साधना करायची आहे. सप्ताह म्हणजे सामुदायिक साधना आहे. सप्ताह म्हणजे कुणा एकाचा नाही, गावासाठी करायचं ते व्रत आहे. आणि व्रत हे वर्षातनं एकदा तरी सामुदायिक साधना ही झाली पाहिजे. तुम्ही म्हणा महाराज साधना म्हणजे काय? जी जीवनाला आकार देते, जी जीवनाला दिशा देते, ऐकणी. आणि आमच्या आधी कुणीतरी रस्ता मार्ग परिक्रमण केलेला आहे आणि त्याच रस्त्यानं आम्ही जाणं ही म्हणजे साधना. साधना शब्द साधनावर भरपूर बोलतोय महाराज. एका शब्दावर कीर्तन करतात कीर्तनकार. साधना किती आहेत आपल्या जीवनात? अनेक साधना असतील. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ या अनेक साधनांचा त्यांनी प्रतिबंध केलेला आहे. हरि प्राप्ती से उपाय धरावे संतांचे ते पाय. तरी मला अभंग देवाचा आहे. संतांचं काय एवढं आहे त्याच्यात, आहे की नाही? ही साधना किती साधना असतील. जप तप आहे की नाही, योग याग विधी येणे नव्हे ही साधनाच आहे. पण आमच्यानं ती होणारी पेलवणारी साधना नाही. जप तप करणं ही साधनाच आहे, पण आम्हाला पेलवणार नाही. महाराज साधना करत असताना नियमाला पण नियम नसेल तर साधना फलद्रूप होत नाही. नित्य नियमनामी हे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ. नित्य नियमानं ती साधना करायची असते. आणि अनेक साधना या जगात आहे, अनेक पंथ या जगात आहे. वाया अनेक पंथ, अनेक पंथ असतील, अनेक साधना असतील. पण या सर्व साधनांमध्ये एक साधना निश्चित देवापर्यंत नेणारी आहे. हे संतांनी अनुभूती घेतली आणि संतांनी सांगितले की ती साधना आम्ही सुद्धा करतोय. आम्ही कोण?
आणि म्हणून महाराज आणि ही साधना करत असताना परत मला साधना आता समजून सांगावी लागेल लोकांना. प्रमाण फक्त म्हणून उपयोग नाही, त्या प्रमाणाचा अर्थही सांगितला गेला पाहिजे. अनेक साधना असतील पण त्यांच्यातली नाम साधना ही निश्चित देवापर्यंत नेणारी. पण नाम साधनेतही सार सांगितलं. साधनाचे सार मंत्र बीज हरी. आणि इथं मात्र ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाची आणि एकनाथ महाराजांच्या हरिपाठाची संगती लावता आली पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात की साधनाचे सार मंत्र बीज हरी, आणि इकडे माऊली म्हणतात ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणे श्री हरी जपे सदा. आजपा जपणे नाथ महाराजांचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाचा परामर्श ह्या प्रमाणाने घेतलेला आहे. आम्ही काय करावं? नाम साधना करावी. पण कशी करावी? वैखरी वाणीनं नाम साधना करतायत त्याच्याही पेक्षा परावाणीतनं केलेली नाम साधना निश्चित देवाला अधिक आवडणारी आहे. विठ्ठल एवढा गाव एकत्र करायचा आणि यांच्याकडनं कोणत्या वाणीतनं साधना करायची? तर वैखरी वाणीतनं. ठाकारुणी संगे तुका नाम घेता. किंवा तुकाराम महाराजांचा आग्रह आलात ना, मग आता आलातच हायगाय करू नका. काय करा? लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. प्रत्येक टाळीला विठ्ठल म्हणा असा तुकोबरायांनी आग्रह धरला. या जगाकडे आग्रह धरला. मग तुकोबरायांनी जर जगाला आग्रह केला असेल, आम्ही ज्या गावाची पोळी खाल्ली त्या गावाला आम्ही आग्रह करायचा. आणि कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे की तुम्ही नामचिंतन करा. कीर्तन कितीही दिवसाचं असू दे. मग विठ्ठल विठ्ठलच का? पुन्हा प्रश्न निर्माण होतो. कारण विठ्ठल विठ्ठल जर तुम्ही म्हटला तर त्याचा काय परिणाम होतो त्याच्यासाठी सेना महाराजांचं प्रमाण आपल्याला म्हणता येईल. सेना महाराजांचं असं मत आहे की नाही? महापापरासी महापापरासी त्याची झाली होळी. निर्माण करायची सवय असते, पण उत्तर त्यालाच माहिती तर लोकांना काय सांगेल. महापापरासी त्याची झाली होळी वाजविता टाळी विठ्ठल नामी. टाळी वाजवण्याचे ठिकाण आहेत महाराज. इतर ठिकाणची टाळी वेगळी आहे आणि इथली टाळी आपला जीवनाला नाही पार बनायचं करणारी आहे. इतर ठिकाणी आपण टाळी वाजवतो
त्या टाळीला काही किंमत नसते आणि वाजू आपण तिथल्या टाळीला काय. आपण जर कुठं घरी बसून टाळा वाजायला लागलो तर घरची नोटीस बिघडलं वाटतं. कीर्तनात मनसोक्त टाळी वाजायची, आनंद घ्यायचा. म्हणून मी अजूनही प्रस्तावना म्हणतोय, या गावाचं एक वैभव आहे. सर्वजण आला. आज थोडी थंडी पण आहे का, थोडी बारीक आहे, थंडी वाजते, मला वाजते, तुम्हाला वाजते का. आता तुम्ही घेतलंय आज बांधून काही पर्याय येत नाही माझ्याकडे, पण आमच्याकडे साधनेची शक्ती आहे. जर तुम्ही साधना मनापासून केली महाराज, थंडी सुद्धा वाजलं. साधना तेवढी आपली दमदार असली पाहिजे. कीर्तनातली साधना वेगळी आणि एकांतातली साधना, ही लोकांतातली साधना आहे. एकांतातली साधना वेगळी आणि लोकांतातली साधना वेगळी. लोकांतातली साधना सोपी. लोकांतात साधना करणं किती सोपं आहे महाराज. कोणी म्हटलं वा वा, एखादा जर चांगला गायक चांगला गायन करायला लागलं तर लोक वा वा, बहुत बढ़िया, क्या बात है, वन्स मोर. अधिक स्फुरण येतं आणि तो गाणारा अधिक रुबावाला गातो महाराज. एकांतातली साधना, लोकांतातली म्हणतोय बरं का. पेटी मास्तर तुम्हाला म्हटलं ना, लय भारी, लय भारी भारी वाजवणार. ऐका, लोकांतात साधना करणं सोपं आहे, लोकांतात साधू होणं सोपं आहे, पण एकांतात साधना अवघड आहे. आणि एकांतातली साधना कशी करावी याचं मार्गदर्शन म्हणजे लोकांतात यावं लागतं. एकांतात म्हणजे तुमचा, माझा जो अनुभव आहे तो तुमचा असेल. जा तुम्ही घरी उद्या देवपूजा करायच्या वेळी डोळे बंद करा आणि ध्यान करायला लागा. चिंतन मला असं सांग, मला खरं सांग, मी माझं सांगतोय. मी आता डोळे उघडेत मला, आणि जेवढं मंडप आहे, ही माणसं आहेत, तेवढं मला दिसतंय. डोळे उघड असताना आहे तेवढं दिसतं. पण एकदा का साधना करायला आपण बसलो डोळे बंद करून, जे नाही ते दिसायला लागतं. काय होत असेल तर याचा कारण असं आहे, आमचा आवडीचा विषय परमार्थ नाही, प्रपंच आहे. अहो जाऊ दे, एक माळ जप तरी आपण केला पाहिजे. रोज एक माळ जप तरी. एक माळ जप करायला जर माणूस बसला ना महाराज, त्याला असं वाटतं की एक युग ओलांडून गेलं की काय. आणि त्याला जर प्रपंचाच्या गोष्टी करायला लावल्या ना, अहो रात्रीचे 2 वाजतात तरी त्याला कळत नाही. महाराज हे का आहे? कारण परमार्थ आमचा तेवढा अजून आवडीचा झालेला. आवडीचा विषय जर असेल तर माणसाला वेळ कळत नाही, आहे की नाही. काय वेळ किती झाला, काही काळ साधना मग ती एकांतातली असेल, लोकांतातली असेल. लोकांताची साधना आम्ही सर्वांच्या साक्षीने करत आहोत. साधना करत असताना आपल्या उणीवा आपल्या लक्षात यावं. आपली काय उणीवा आहे, काय कमतरता आहे, आपली चूक आपल्या लक्षात आली पाहिजे. आपली चूक, आता समजा साऊंड सिस्टम वाल्याला चूकच लक्षात आली नाही, कीर्तन होईल का. त्यांनी सावरलं पटकन त्या माणसाला जीवनात चूक लक्षात आली पाहिजे. काहीतरी चुकतंय म्हणजे शिट्ट्या मारते. जीवनात परमार्थ असेल, प्रपंच असेल, जर चूक लक्षात आली नाही तर हा घेतलेला जन्म वाया जाण्याची शक्यता आहे. बरं मला सांगा, माझा आपली चूक आपल्या लक्षात येते का? मी सांगतो बाबा तुमच्या डोक्यातली टोपी वाकडी, तुम्हाला कळते का? दुसरा सांगतो की तुमची टोपी वाकडी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली चूक आपल्याला कळत, आपली चूक दुसऱ्याला कळते. पण दुसऱ्यानं जर आपली चूक आपल्याला दाखवली, तेवढा समजूतदारपणा आपल्याकडे असला पाहिजे. लोक फार नाराज, महाराज तुम्ही चांगले येतो पण एवढं तुमचं चूक आहे. ते म्हटलं याला कीर्तनच कळलं. म्हणजे ऐका, आपल्या उणीवा या कधीही आपल्या लक्षात येत नसतात, दुसऱ्याच्या लक्षात येतात. आणि दुसऱ्यानं जर आपल्याला मार्गदर्शन केलं तर त्याचा राग न धरता, ऐका, त्याचा राग न धरता ते समजून घेणं म्हणजे परमार्थाची सुरुवात आहे. कशावर आपली उणीव आपल्या लक्षात येत नाही, कसं काय बोलताय महाराज. एक जुना दृष्टांत आठवला म्हणून सांगतो, फार जुना आहे महाराज. पूर्वी शेतकरी होता, शेतीचं गाई म्हशी दूध दुभतं भरपूर होतं घरामध्ये.
घरामध्ये सर्व घरानं दही दूध खाल्ल्यानंतरही उरून शिल्लक राहायचं, भरपूर दूध शिल्लक राहायचं. त्यानं विचार केला एवढं दूध शिल्लक राहून काय करावं, काहीतरी नवीन धंदा करावा म्हणे आपण. मग त्याला कोणीतरी सांगितलं म्हणजे शहराच्या भागामध्ये लोणी काढ म्हणून तो लोणी विकायला जा. त्याला काय केलं, त्या दुधामध्ये विरजण घातलं, दह्यात रूपांतर केलं, उसळण केलं, मंथन केलं आणि त्याच्यातनं लोणी काढलं. असे 4-5 लोण्याचे गोळे त्याने पाठीमध्ये घेतले आणि शहराच्या भागामध्ये विकायला गेला. नाशिकला लोणी घ्या लोणी, शेतकरी दादाचं रोजचा नियम, लोणी घ्या लोणी. एका शेटजीनं पाहिलं, शेटजीनं विचार केला शेतकरी दिसतोय, प्रामाणिक दिसतोय, भेसळ नसेल याच्याकडे. नाहीतर आता शहरामध्ये भेसळ आहे महाराज, काय खावं काय खाऊ नये काही कळत नाही. चांगला प्रामाणिक माणूस त्याला आवाज लाव, शेतकरी दादा इकडे या, काय विकत आहे लोणी. तुम्ही एक काम करा म्हणे, उद्यापासून लोणी विकायला आला कुठेही लोणी विकायला फिरायचं नाही, जेवढं आलं तेवढं माझ्या घरी द्यायचं, पैसे घेऊन जायचे. शेतकऱ्याला वाटलं उन्हात तानामध्ये येण्यापेक्षा बरं एकच गिऱ्हाईक, चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्याला आनंद झाला आणि शेतकऱ्यानं ते लोणी त्या शेटजीला देऊन टाकलं. असे 6 महिन्यापासून लोणी विकत घेत होते कोण, शेटजी. आणि शेटजीला एक दिवशी शंका आली, अरे मी लोणी घेतोय खरं, पण हे लोणी 1 किलोचा गोळा आहे का नाही, प्रत्येक गोळा आपण मोजून पाहिला पाहिजे. शंका आली आणि म्हणून शेटजीने एक लोण्याचा गोळा घेतला आणि वजन काट्यावर ठेवला. माप करून पाहिलं तर त्याच्यात 100 ग्राम कमी आलं, 900 ग्रामचा गोळा आला. अरे बापरे, दुःख झालं, शेतकऱ्यानं फसवलं आपल्याला. दुसरा गोळा मोजून पाहिला, तोही 900 ग्राम आला. 5-6 गोळे मोजले महाराज, सर्व गोळ्यामध्ये 100 ग्राम लोणी कमी. शेटजीला राग आला, कडाडले शेटजी, म्हणे आता शेतकऱ्याला येऊ द्या, पाहतो त्याच्याकडे. 2-3 दिवसानं नित्य निवाना शेतकरी दादा आले, लोणी घ्या लोणी. शेटजीनं बोलवलं, लोणी घेतलं, मोजून घेतलं आणि पैसे म्हणे द्या माझे पैसे. म्हणे का हो शेतकरी दादा, मी तुमच्यावर विश्वास ठेवला, 6 महिन्यापासून तुम्ही माझं किती नुकसान केलं हो. प्रत्येक गोळा मोजून पाहिलं तर 100 ग्राम कमी, तुम्ही एवढं लोकांना फसवताय. तेवढे शेटजी कसं काय हो, मग 1 किलो वजनाचा तुम्ही गोळा म्हणत होता, कसं काय 900 ग्राम आलं. ते म्हणजे महाराज मला 1 किलो समजत नाही, मी पहिल्या दिवशी तुमच्याकडे लोणी विकायला आलो, मी त्या अंदाजानं लोण्याचे गोळे आणले. मग मला असं वाटलं की अंदाजानं देण्यापेक्षा तुम्ही किलो म्हटले, माझ्याकडे वजन काटा होता पण मापच नव्हतं. मी त्या दिवशी तुमच्या दुकानात 1 किलो साखरेचा पुडा घेऊन गेलो. किती म्हटले ते, 1 किलो साखरेचा पुडा. आणि त्या 1 किलो मधला एकही दाणा मी आजपर्यंत काढलेला. तुमच्याकडनं नेलेला 1 किलो साखरेच्या पुड्याच्या वजनाचे मी गोळे आणत राहिलो, तर मी कसं काय फसवलं. शेटजीला त्याची चूक कळाली की 1 किलो नाही, 900 ग्राम दिला होता. माणसाला दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, तुम्ही लोकांना फसायला लागले की ही निसर्ग म्हणजे भगवंत नेहमी आपल्याला फसवत असतो. विठ्ठल म्हणजे आपली उणीव शेटजीला लक्षात आली आणि आपली चूक जर का लक्षात आली तर माणसाच्या परमार्थाची सुरुवात आहे. म्हणून तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबरायांना सर्व परमार्थाने प्रपंच, तुकोबरायांनी प्रपंच केला नाही असं नाही, प्रपंचही केला, पण प्रपंचातला अनुभव त्यांनी सांगितला. महाराज प्रपंच कसा आहे, वमन ते म्हणी. महाराज तो प्रपंच केला आणि त्याचा अनुभव तुकोबरायांना आला. आम्हाला अनुभवच येत नाही, आम्ही प्रपंच सुद्धा नीट करत नाही. म्हणून प्रपंच असावा नेटका, हे प्रमाण काय अशी तशी नाही. प्रपंच जर तुम्ही केलाच महाराज, प्रपंच जर खऱ्या मनापासून केला, तुम्हाला असा झटका बसेल आणि मग कळेल की प्रपंच कसा आहे. कसा आहे प्रपंच, तुका मने काढू वाटतो प्रपंच, तुका मने काढू वाटतो प्रपंच. कसा आहे प्रपंच,
महाराज कडू वाटतोय. माऊलींना विचारलं तुम्ही कसं काय केला प्रपंच? 16व्या वर्षात तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिलं. अहो समाधीची तुम्ही 16व्या वर्षी तयारी केली आणि तुम्ही प्रपंच केला. ते म्हणजे मी एकट्याचा नाही केला, अवघाची संसार मी प्रतिज्ञा केली महाराज या जगाचा संसार सुखाच्या केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर मध्ये एक ओवी सुंदर आणि विषयी विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. या ओळीचा अर्थ इतका गोड आहे. जी गोष्ट नित्य नेमानं करतात म्हणजे बघा माऊली काय म्हणतात, जे नित्य नेमानं तुम्ही करताय पडी पाडू म्हणजे रोज 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 ते माझ्या वडिलांनी केलं, माझ्या आजोबाने केलं, अनेक जन्म तुम्ही आलात आणि तेच करत राहिला. कितीतरी जन्माला तुम्ही आलात आणि असे चक्र फिरत राहिलात. तुम्हाला सुद्धा कळालं अहो शास्त्राला सुद्धा त्याची गिनती करता आली नाही. एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनीला कोटी फेरा, असे किती योनी? 84 लक्ष योनी. गणितच बसत नाही महाराज. एका योनीला कोटी फेरा आणि एका योनीला कोटी फेरे असते तर 84 लक्ष योनी आणि मग लागे बारा. हे कशामुळे होतंय? आम्ही तेच करतोय. त्याच्यावर ही ओवी विषयी विषयाचा बळी पाडू अनेक जन्मापासून आम्ही तोच विषयाचं त्याच विषयाचं सेवन करत आलो. तो संस्कार आमच्यावर बसला आणि म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा तेच करतोय. आणि म्हणून त्याचा परिणाम काय झाला? अहो तो विषय कडू आहे पण तो कडू असणारा विषय आम्हाला गोड वाटायला लागला. बरं माऊलींना असं म्हणायचंय कडू गोड लागलं तर चालेल, कडू गोड लागलं तर चालेल, पण गोड कडू वाटायला लागलं. अरे कडू विषय तो गोडू जीवासी झाला. अरे जो गोड असणारा जो परमार्थ आहे अरे तो तुम्हाला कडू वाटतो. हे मात्र विशेष आहे. हे अनुभूती तुकोबरायांना आली. परमार्थ ते म्हणा प्रपंचाचा धंदा जन्मभरी केला, जन्मभरी केला, मुखी नाही आले रामना. अहो हा आमचा प्रपंचाचा धंदा. आम्ही तो धंदा बंद केला. आता तो धंदा बंद केला. कोणता सुरू केला आठवतो का? तुकोबरायांनी तो धंदा बंद केला आणि दुसरा धंदा टाकला. तुम्ही म्हणून हा धंदा तुकोबरायांनी कोणता धंदा घेतला नवीन? तर त्या नवीन धंद्यासाठी सुद्धा स्वतंत्र अभंग आहे. दीन रजनी हाजी धंदा, दीन रजनी हाजी धंदा, एकनाथ महाराज म्हणतात शांत बसायला म्हणून विठ्ठल एका जनार्दनी गोविंदा गोविंदा, एका जनार्दनी गोविंदा गोविंदा, एका जनार्दनी गोविंदा गोविंदा, एका जनार्दनी गोविंदा गोविंदा. तुझ्या नामाचा आहे
तुझ्या नामाचा मज आहे धंदा मृत्यू तवपदी जिवंत सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली हो सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली हो सावरिया वाजवली धंदा या शब्दावर आपल्याला बोलता येईल. परमार्थ असा आहे महाराज. आणि म्हणून या तुकोबरायांनी जीवनात अनुभूती घेतली संसाराची सुद्धा, प्रपंचही केला. आणि प्रपंचात त्यांना कळालं की प्रपंच करून आपलं जीवन व्यर्थ घालवण्यापेक्षा आता आम्ही काय करावं ही अनुभूती जेव्हा निर्माण झाली, मग महाराज एकदा का आपल्याला अनुभव आला ना, ती माणसं देवाचंच बोलतात. एखादा माणूस कधी भेटला तो प्रपंचाच्या गोष्टीच करत नाही. महाराज असं साधना झाली, आम्ही गाडीमध्ये इथून तिथून आलो, साधनेवरच बोलत आलो. बरं तुम्हाला वाटतं आम्ही राहिलं जरी एका ठिकाणी असेल पण सहा सवयी भेटली नाही, आम्ही नाही साधनेशिवाय दुसरं काही चर्चाच नाही. आणि हे कधी होतं माणसाचं, ज्या वेळेला त्या आपण त्या आवडीनं तो विषय आपला ठरतोय की नाही, त्यावेळी त्या विषयाबद्दल आपली आवड असली पाहिजे. तुकोबरायांची आवड, तुकोबरायांना काय आवडतं महाराज, त्या प्रपंच त्यांनी कधी आवडीचा त्यांचा केला नाही, आहे की नाही. आवडी देवाशी तो ऐका प्रकार देवाची आवड आहे. माझा विषय बाजूला नाही. देवाचं काय, देवाला काय आवडतं, नामाचे चिंतन आहे, रात्र दिवस तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस आहे की नाही. ही देवाची आवड झाली. पण संतांची, मी संतांच्या अपेक्षित आहे. मला आठवते का प्रपंच शेवटी पाहता येईल ना आपल्याला ह्या गोष्टी आवडीच्या आहेत. पण संतांची आवड आहे का नाही, हे मागायचं आहे त्यांना. पण आवड असल्याशिवाय मागता येत सुद्धा. सांगितलं पण पुढचं सांगितलं, मी अलीकडचं म्हणतोय महाराज, हे आवडीशिवाय कसं काय मागणार.
हे मागितलंय त्यांनी, अपेक्षा व्यक्त केली देवाकडं. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा. असं तू करावं पांडुरंगाला मागणी लागताय, पण आवडीशिवाय आवड काय? आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागलिंग पुंडलिक, चंद्रभागलिंग पुंडलिक, कामधेनु कल्प चिंतामणी, कामधेनु कल्प चिंतामणी, कामधेनु कल्प चिंतामणी, कामधेनु कल्प आवडी पंढरी. फक्त पंढरीच आवडते का? भीमा पांडुरंग, कामधेनु कल्प. महाराज हे सर्व संतांची आवड सांगितली. संतांना हे आवडतं, तो आवडीचा विषय झाल्यामुळं तुकोबरायांनी असं ठरवलं की मी याच्या आधी काय बोललो असेल ते व्यर्थ असेल. व्यर्थ गणबला ऐका नाही, बोला बोलू ऐसा बोलू जेने बोले विठ्ठल डोले. ऐका नाही, बोलू ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. तर मी असं ठरवलं, मला अनुभव आला इतर बोलण्यापेक्षा मी आता असं ठरवलं. काय ठरवलं? अभंगाचं पहिलं चरण. बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, मनाशी ठरवून घेतलं मी बोलेन पण देवाचंच बोलेन. आता याच्या आधी काय झालं असेल मी त्याचा विचार करत नाही, पण बोलायचं असेल तर काय बोलायचं
देवाचं बोलण्याची नाही आता देवाविन काय. कारण आपल्या जीवनात आम्ही कधीतरी असा नेम केला पाहिजे. देवाचंच बोलेल. अहो नाथ महाराजांचं असं मत आहे, हरी बोला नाही तरी अबोला. या प्रमाणाची संगती जर लावायची असेल तर हरी बोला नाही तरी अबोला. माणसानं अबोला राहिला तरी चालेल, पण इतर बोलण्यापेक्षा देवाचं बोलावं. एक दुसरा अर्थ असा सांगते, हरी बोला. तुम्ही हरी बोला आणि तुम्ही हरी बोलत असाल तर तुमच्याकडून आमचा अबोला. आम्ही तुमच्याबरोबर बोलणार नाही. तुम्ही हरी बोलत असाल तर आम्ही तुमच्याबरोबर बोलू. असा एक त्याचा अर्थ आपल्याला घेते. आणि म्हणून बोलण्याची नाही तो कोबरायांचा असं मत आहे की माणसानं, कारण बोलण्यातनं माणसाच्या भरपूर हानी आहेत, बोलण्यातनं फायदेही आहेत आणि बोलण्यातनं तोटे पण आहेत. पण आपण फायद्याचं बोलत नेहमी तोट्याच बोलणं असतात. आणि म्हणून तुकोबरायांना विचार पडला की आता काय, मी असं ठरवलं की याच्या पुढे बोलायचं तर फक्त देवाचंच बोलेल आणि मी फक्त देव शब्दाचा अर्थ सांगणार आहे. मला अभंग पूर्ण सांगावं तेवढी वेळही मला पुरणार नाही, पण देव तुम्हाला समजून सांगायचं. कारण की अभंगात 2 वेळा देव आला. बोलण्याची नाही आता देवाविन काही. देवा दिले क्रोध का. देव शब्द देव जर कळाला नाही तर आम्ही देवाचं बोलणार तरी कधी. बरोबर आहे महाराज. देव कळायला पाहिजे. देवच नाही कळाला लहारी महाराज आपण काय बोलायचं. आम्हालाच देव कळाला नाही. तर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शास्त्रानं किती देव सांगितले. मी 4 प्रकार देवाचे सांगत असतो. किती प्रकार देवाचा. पहिला प्रकार मर्त्य देव, दुसरा अधिष्ठातृ देव, तिसरा नैमित्तिक देव आणि शेवटचा नित्य देव. किती सांगितले. 4. त्याच्यातला पहिला प्रकार आहे मर्त्य देव. कोणता प्रकार आहे. मग तुम्ही मला म्हणा आम्हाला देवांची काही कमी आहे का. प्रत्येक वाराला प्रत्येक सेपरेट देव आहे. वाराचा पण ते वाराचे इथं अपेक्षित नाही. ऐका, मग 33 कोटी देव सांगितले आम्हाला शास्त्राने. किती. 33 कोटी देवच्या मुंडाष्ट कोटी भैरवर. 33 कोटी देवच्या मुंडाष्ट कोटी भैरवर. कोटी प्रकाराचे आहेत, काही ठिकाणी संख्येचे आहेत. 2 प्रकार सांगितले. आणि आपल्याकडे देवांची कमी का. बांधा फिरत तुम्ही असं हेंदरी शेंदरी ते तर हिशोबातही नाही घेतले. बरं हे देव कोणी वाढवले महाराज. खरं सांगू आपल्या संस्कृतीचा नियम आहे. आपली कुठली पूजा करायची असेल तर आपण दगडाला सिंदूर लावतो. एकानं काय केलं महाराज, देवपूजा करायची म्हणून एक दगड ठेवला, त्याला शेंदूर फासला, नैवेद्य दाखवला आणि शेजारच्या दगडाला हात पुसला. त्याने एकाला शेंदूर लावला आणि एकाला हात पुसला. हात खराब होता तो चंद्राचा. हा निघून गेला. मग दुसरा पठ्ठ्या तिथं आला. तो म्हणे इथं 2 देव दिसत आहे. त्यानं 2 देवाला शेंदूर फासला आणि तिसऱ्या दगडाला हात पुसला. मग तिसरा आला. तो म्हणे इथं 3 देव दिसत आहेत. त्यानं 3 दगडाला त्या देवाला शेंदूर फासला आणि चौथ्याला हात पुसला. महाराज चालतो का रात्र. हे असेच देव वाढले. हे असेच देव वाढले. हेच देव मोकांडी घेतले आम्ही महाराज. हे देव संतांना अपेक्षित नाही. तो कोबरायाने सांगितलं आपला तो एक देव करुणी ते निवेद जीवा एक धरला चित्ती आम्ही. हे इतर देव आपले कल्याण करणे मर्त्य देव. 33 कोटी देव हे मर्त्य देवांच्या यादीमध्ये आहेत. मर्त्य देव म्हणजे मरणारे आहेत. अरे जो मरणार आहे तो आमचा उद्धार केव्हा करेल. मी बोलणे देवाविन काही याच्यावर मला सांगायचं गोड विषय आहे. मर्त्य देव तुम्ही म्हणा महाराज चंद्र देव आहे, सूर्य देव आहे, इंद्र सुद्धा देव आहे. तो देवच नाही देवांचा राजा आहे पण मरणार आहे.
मग तया पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची गुटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका. तो इंद्र जरी असेल पण पुण्य संपलं तर तो देव राहत. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती. पुण्य संपलं की तो देव राहत. ब्रह्मदेव ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्यांच्यासाठी माऊलीने स्वतंत्र ओवी ठेवली. काय सांगतात माऊली? थोरवेचा मान पाहे पा जो सृष्टी बीजाची आसा टोपा तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. माऊली असं म्हणतात की सीख करतो थोडशी धान्य कशाने मोजता तुम्ही? शेर म्हणा, शेर किंवा आपण शहरानं धान्य जर शेर फुल भरला आणि वरती आपण त्याला लावतो त्याला काय म्हणतात? शिग. मग त्या शिगेवरचा एक गहू जो वरती असतो ना सर्वात तो खालच्याला पाहतो त्याला अभिमान वाटतो. तो शिगेवरचा मासा उड्या आणतो. महाराज मी नेहमी सांगतो शिगेवरच्या न उड्या आणायच्या. कारण शेर पालता झाला तर शिगेचं कुठं जातं? एवढं शिगेवरच्यानी लक्षात ठेवा. विठ्ठल काहींचा शेर 5 वर्षाला पालता होतो. काही 2.5 वर्षातच बाडी पडत. आपला सुद्धा शेर केव्हा पालता होईल आपल्याला माहिती. म्हणून माऊलींनी ओवी निर्माण केली की सृष्टी बीजा म्हणजे या सृष्टीच्या निर्मितीमध्ये जरी ब्रह्मदेवाचं स्थान अग्र ठिकाणी असेल पण सृष्टी बीजाचा जर शेर पालता झाला तर ब्रह्मदेव सुद्धा तळाला जाणार आहे. आणि म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी दुःखाची आहे आणि शिराणी आहे. ब्रह्मदेव सुद्धा कोण आहेत? मर्त्य देवाचे अधिपती. मर्त्य देव म्हणजे पुण्य संपलं की देव राहत नाही त्याला म्हणतात मर्त्य देव. पहिला प्रकार संपला. दुसरा कोणता? अधिष्ठातृ देव. अधिष्ठानापुरते अधिष्ठान त्यांचं संपलं की देव राहत. अधिष्ठान कशाला म्हणता महाराज? आम्हाला सुद्धा हळद लागली की झाला देव. पण कोणता? न वर देव जो कधीच वर जात नाही. काय शब्दही गोड आहे. हे शब्द सुद्धा अभ्यास करण्यासारखे. जो कधी वर जात नाही तो न वर देव. हळद लागली का फुटाणा सहित हनुमंताच्या मंदिरात. पण हळद उतरली का त्याला कोणी देव म्हणत. अधिष्ठान संपलं की देव पण संपला. महाराज हे हळद सुद्धा काबर लावतात. महाराज का लावतात माहिती? तुम्हाला माहिती? तुमची लागलीच नाही बाकी आहे का? या ऐकून विठ्ठल. हळद का लावतात महाराज? आपल्याला जर एखादा मुक्का मार लागला तर तिथं कोणती हळद लावतो आपण? आंबी हळद. तुम्हाला माहिती? मुक्का मार लागला की आंबी हळद लावतात. एक म्हातारी महाराज लग्न केल्यानंतर आयुष्यभर दणके खायचे म्हणून आदल्या दिवशी हळदीला चोळता म्हणते. काय समजून घ्या महाराज. आणि म्हणून न वरदेव फक्त हळदी पुत्र. पुढचं सांगतो ऐका ऐका. अधिष्ठातृ देव. अधिष्ठान संपलं की देवपणा शिल्लक राहत नाही. सत्यनारायणची पूजा करायची होती. गणपती बाप्पा सापडत नाही मूर्ती म्हणून त्यांनी आंब्याचं पान घेतलं त्याच्यावर सुपारी ठेवून ब्राह्मण देवाने नाही केलं गुरुजीना. आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा अक्षतां समर्पयामि. कुणाला? गणपती बाप्पाला. पुष्पं समर्पयामि. कुणाला? गणपती बाप्पाला. नैवेद्यं समर्पयामि. कुणाला? गणपती बाप्पाला. येता सांग पूजा झाली आणि योगायोगानं पाहुणे पान खाणारे होते. पाहुण्यांचं जेवण झालं आणि पाहुण्यांनी पान पुढ्यात पाहिलं. पान आहे, कात आहे, चुना आहे, सर्व आहे पण सुपारी शिल्लक नाही. शोधाशोध झाली महाराज. घरातली म्हणे सुपारी कुठे गेली? पण त्यांना काय म्हणले? पान पुढ्यातलीच त्याच्या पूजेला ठेवली. असं ती पान पुढ्यातलीच काढून ठेवली ती पूजेला. ते लहान पोरगं धावपळ करते. काका त्या पाटावरची उचलू का म्हणे? उचल आता. आता काय उचलला?
गणपती नाही आता सुपारी. पूजा होईपर्यंत गणपती, पूजा संपली आणि आडकित्यामध्ये सुपारी. आता गणपती नाही सुपारी झाली. विठ्ठल अधिष्ठान संपलं की देवपणा त्याला म्हणतात अधिष्ठातृ देव. काही मर्त्य देव आहेत, काही अधिष्ठातृ देव आहेत. तिसरा प्रकार कोणता सांगितला मी? नैमित्तिक देव. आणि या जगात नैमित्तिक देव फक्त दोनच आहेत. कोणते? एक आई आणि एक आपला बाप. मातृदेव भव पितृदेव भव. हे दोन देव हे कोणते? नैमित्तिक देव आहेत. आणि या नैमित्तिक देवांसाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एक उभी खर्च केल्याने सांगितलं. काय म्हणजे? सकल तीर्थाची यादुरे जे का माता पितरे तरी सेवेसी किर शरीरे लोन कीजिए. आणि म्हणून 56 भाषेचा केला असे गौरव. मी ज्ञानोबा माऊलींची ज्ञानेश्वरी वाचली महाराज. अनेक अध्याय वाचले, अनेक उभ्या पाहिल्या. म्हटलं इंग्रजी भाषेला कुठं जागा दिलेली आहे का? आणि मग मला इंग्रजी शब्द सापडला. तरी सेवेसी किर शरीर लोन. लोन म्हणजे माहितीये का? लोन म्हणजे कर्ज. ती बाई फोन करते का? आपको लोन चाहिए? तिला काय माहिती आमच्या इकडे काय तुझं काय चाललंय? लोन पाहिजे. लोन म्हणजे कर्ज. आणि म्हणून माऊलीने ती ज्ञानेश्वरी मध्ये इंग्रजी शब्द सांगितला. आई वडिलांचं लोन म्हणजे ऋण आम्ही कधीही फेडू शकत नाही. त्याला तुकोबरायांनी शिक्कामोर्तब केलं. आणि तुकोबरायांनी काय सांगितलं महाराज? माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, तीर्थासी पुंडलिके काय केले? परब्रह्म उभा केले. पुंडलिकानं काय केलं? माय बापाची सेवा केली. याच्या पलीकडे पुंडलिकाची कुठलीही भक्ती नाही. पण देवाला 28 युगापासून उभं राहावं लागलं पुंडलिकानं. आणि ज्याला मायबाप कळाले, मी नैमित्तिक देव सांगतो एवढं लक्षात ठेवा. ज्याला मायबाप समजले, उमगले, त्याला जग समजायला वेळ लागत. माय बापाची सेवा करा. कोणासारखी? पुंडलिकासारखी करा. पुंडलिकानं काय केलं? माय बापाची सेवा केली आणि देवाला यावं लागलं. ऐकायला नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. भक्ती पुंडलिके देखिले, उभे केले विठे हा विठोबा निधान, विठोबा निधान.
उभे केले विटेवरी. उघडं यावं लागलं पांडुरंगाला त्या परब्रह्माला का की माय बापाची सेवा केली. आणि म्हणून मी जबाबदारीनं सांगतो, ज्याच्या डोक्यावर आईच्या मायेचा हात आहे, ज्याच्या डोक्यावर आईच्या मायेचा हात आहे आणि पाठीवर बापाच्या आशीर्वादाची थाप आहे, पारमार्थिक दृष्ट्या तो माणूस जगातला सर्वात श्रीमंत आहे. सर्वात श्रीमंत. म्हणून जबाबदारीचं एक वाक्य सांगतो ऐका, की तुम्ही कितीही देवाची सेवा करा, तुम्हाला मायबाप भेटतीलच हे सांगता येत नाही, पण तुम्ही माय बापाची मनापासून सेवा करा, देवाला तुम्हाला भेटल्याशिवाय पर्याय नाही. नैमित्तिक देवाची साधना. बरं, नैमित्तिक देव म्हणजे काय गंमत आहे महाराज, आमच्या घरातच आहे. तुम्ही चंद्र देव असेल, सूर्य देव असेल, अमावस्याच्या दिवशी चंद्र दिसणार नाही आणि सूर्य मावळल्यानंतर रात्रभर आपल्याला सूर्य दिसत, पण सतत आपल्याला दोन देव आपल्या डोळ्यासमोर आहेत, आपली आई आणि आपला बाप. याला म्हणतात नैमित्तिक देव. या नैमित्तिक देवाची भक्ती पुंडलिकानं केली. अहो तेवढी नाही जमली तर त्याच्यापेक्षा थोडी करा, पण त्यांची सेवा जर तुम्ही केली तर देव तुम्हाला उंगायला वेळ लागणार नाही. काय करा, छोट्या छोट्या भावना शुद्ध असू दे. सध्या पैशाचं युग आहे, पैसा भरपूर आहे महाराज. तुम्ही 5 किलो मिठाई आणा घरात लेकरांना खायला, पण त्याच्यातली 50 ग्राम बाजूला काढा. ती 50 ग्राम म्हणजे छटाक आईच्या हातावर द्या आणि बापाच्या हातावर द्या. सांगा आईला, ही तुला आणली, खा. मी या गादीवर उभा आहे, देवा शपथ घेऊन सांगतो, आई ती मिठाई खात नाही, ती तशीच देवघरामध्ये ठेवते. दुसऱ्या दिवशी आपलंच लेकरू खेळत खेळत आई जवळ गेल्यावर त्याच्यातलीच मिठाई आई त्या लेकराच्या हातावर ठेवते आणि त्या लेकराला सांगते, खा, तुझ्या बापानं आणले. गोष्ट छोटी पण भावना शुद्ध असली पाहिजे. याच्यानं मायबाप प्रसन्न राहतात तुमच्यावर. अजून सांगू, अरे बायकोला 10,000ची साडी आणा, काही मत नाही, तिने घरदार सोडलंय, आई वडील सोडलंय, तिने समर्पण केलंय आपल्यासाठी, तिनं नाव बदललंय आपल्यासाठी. बायकोला 10,000ची साडी आणा, पण बायकोला 10,000ची साडी आणताना आईला 1000 रुपयाचं लुगडं आणायला विसरू नका गड्या. अरे कदाचित बायको त्या 10,000च्या साडीमध्ये दोष काढू शकते, तिला रंग आवडणार नाही, तिला कदाचित साडीचा पदर आवडणार नाही, पण आपली आई त्या 1000 रुपयाचं लुगडं आनंदानं अंगावर घालते आणि अशी कीर्तनाला आल्यावर शेजारच्या बाईला सांगते, माझ्या लेकानं आणले बाई, उघड असत. छोटीशी गोष्ट आहे, त्यांना आनंद, ह्याच गोष्टी आनंद देतात आणि माय बाप प्रसन्न राहतात आणि म्हणून नंतर प्रसन्न आई वडील आशीर्वाद आपल्याला देत असतात. म्हणून ती नैमित्तिक साधना आहे, ते नैमित्तिक देव आहे. जिवंत असतानाही आई वडील देव आहेत आणि मेल्यानंतर सुद्धा देवच आहे. पुरुषाशी पर्वकाळ, जीवनात जोडी एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ ती पवित्र. जिवंतपणे देव आणि मेल्यानंतर देव, यांना म्हणतात नैमित्तिक देव. मी 3 देव सांगितले, मर्त्य देव, अधिष्ठात्र देव आणि नैमित्तिक देव. आता शेवटचा प्रकार, माझा जवळजवळ वेळ संपत आली. शेवटचा प्रकार आहे नित्य देव. नित्य देव म्हणजे ज्यांना अंतही नाही, आधी नाही, अंतही नाही, त्यांना म्हणतात एक शब्द आहे अनादि. मग नैमित्तिक देव कोणते कोणते तर 5 देव पंचायत आपल्या शास्त्राने सांगितलं. पहिला आई जगदंबा अनादि आहे, दुसरे भगवान गणेश अनादि आहे, तिसरे भगवान सूर्यनारायण अनादि आहे, भगवान महाविष्णू अनादि आहेत आणि भगवान भोलेनाथ म्हणजे महादेव अनादि. हे देव 5 देव आपल्या देवालयात नसले तर ते देवाला परिपूर्ण होत नाही. अशा अनादि देव आहेत आणि या अनादि देवांमध्ये मी सांगतोय आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणता देव? माझ्या पांडुरंगाशिवाय मी दुसऱ्या देवाला मानित नाही. एवढी अनन्य सेवा मी त्या देवाची करणार आहे आणि त्याच देवाचं बोलणार आहे, मी इतर देवांचं बोलणार नाही. असा मी माझ्या जीवनात काय केला, नियम केला. अभंगाचं दुसरं चरण एक
माझ्या जीवनात करून घेतला नियम. नियम या शब्दातला जर मी बाजूला काढला खाली काय शिल्लक राहतो? ज्याला यमापासून वाचायचं असेल त्यानं काय करावा? नियम करावा. आणि असा नियम मी माझ्या जीवनात केला. काय नियम केला? एक सरी केला नियम देवा दिले क्रोध काम. हे उपलक्षणाने आलं महाराज. क्रोध काम, फक्त क्रोध काम हे उपलक्षणाने. वास्तविक काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सर्व विकार मी देवाला समर्पित केले. आता काय केलं महाराज? फार मोठं चिंतन आहे. हे का केले? कारण हे त्रास देणारे आहेत, हे आमची हानी करणारे आहेत. मी देवाला सांगितलं हे तू सांभाळ बाबा. ऐक काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्ही ते देवाला देऊन टाकलं. असा मी नियम केला. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनात नियम केला पाहिजे. कोणता? नाही दुसरा तर कमीत कमी आता सर्वांनी हात वरती करा. आपण मस्त असा तो नियम आपल्या जीवनात परिपक्वता ज्या नाम साधने होत असते तो कोबरायना जे अपेक्षित आहे ती साधना आपण सर्वांनी करायची आहे. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सरे केलाने देवा दिले क्रोध काम. मी क्रोध आणि काम देवाला देऊन टाकला. महाराज आता क्रोध आणि कामावरचं बोललं गेलं. परत एक कीर्तन. क्रोध कोणाकोणाला महाराज येत नाही असा माणूसच नाही. एकानं काय केलं बरं का, पंढरपूरच्या वारीला गेला आणि वारीवरनं आला. लय तो लोकांना सांगायला लागला महाराज मी वारीला गेलो, मी वारीला गेलो. वारीला गेलता पण देवाला काहीतरी द्यावं लागतं. तू काय दिलं? ते म्हणे देवाला मी ना राग देऊन टाकला म्हणे. असं केलं. रागच द्यायचं नाही मी आता देवाला तो समर्पित करून टाकला. 2 मिनिटं झाले. तो म्हणे कुठे गेलता? तो वारीला गेला. तू काय केलं? देवाला राग देऊन टाकला. परत तिसऱ्या वेळा त्याला विचारलं कुठे गेलता? वारीला गेलतो. कशाला गेलता? म्हणजे देवाला राग द्यायला गेलो. महाराज त्याला असं 4-5 वेळा विचारलं. विचारणार आहे 7-8 वेळा विचारलं. तेव्हा कुठे गेला होता? तो अशी अनिल म्हणजे तुझ्या हातात एवढी तेच विचारतो. सांगितलं तुला राग द्यायला गेलो होतो, दिला काय? एवढं सोपं नाही. तुकोबरायांच्या भाषेत अनुभूतीचा उपलक्षणात तुकोबराय म्हणतात मी नियम केला. जे आमच्या नियमात अडचण ठरणारे विकार आहे हे विकार मी देवाला समर्पित करून टाकले. मग महाराज मग आता हे समर्पित करून टाकले ना तुम्ही विकार, मग
तुम्ही काही शिल्लक ठेवलं नाही. तुमच्याकडे बोलायचं असेल तर देवाचं बोलताय. आता पाहायच्या बद्दलच बोलत पाहणे ते पाहण्याची जवळी हे दृष्टी आहे. माझ्या दृष्टीचा जिथपर्यंत ठाव जाईल तिथपर्यंत मी फक्त त्याचे पाय पाहणार आहे. ते पाय म्हटले जातात. ते कोणते पाय त्याचे मूळ चिंता नाही असू द्या. ते करत असताना तुकोबराय म्हणतात की फक्त शेवटची एक इच्छा मात्र मी माझ्याकडे ठेवणार आहे. देवाला मी काम जरी वाहून टाकला असेल, पण काम जरी व्हायला असेल, पण शेवटची काय इच्छा आहे की मी माझ्या मनामध्ये असा संकल्प केला आहे की माझ्या मनाला तुझ्या या दर्शनाची आस असावी एवढी मात्र इच्छा, एवढा मात्र काम मी माझ्याकडे शिल्लक ठेवणार आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे देवा